मी काय म्हणतो, तुम्ही त्या दोघांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न कराच, कारण तुम्ही ज्या ज्या वेळेस प्रयत्न करता ना त्या दोघात फूट पाडण्याची, त्या त्यावेळेस त्यांचं नातं अधिक घट्ट बनत गेलंय. हो पेंटर, त्यांचं नातं घट्ट करायचं पाप तुम्ही केलंय, मी नाही. म्हणून तर ती घरघुशी ह्या घरात थाट बनून बसलीये. पण किती बी काय बी झालं का नाही, तरी पण त्या नेबरेटला ह्या घरात मी बाहेर काढणार. आणि फक्त ह्या घरात नाही, सत्याच्या आयुष्यात पण बाहेर काढणार. त्याच्यासाठी मला काही बी करावं लागलं ना तरी मी करणार. तिच्या जीवा उठावं लागलं ना तरी उठणार. माया, मंजू एक पोलीस अधिकारी आहे हे विसरू नकोस. जरा भान ठेवून बोलत जा. आणि ती आता पहिल्यासारखी राहिली नाही एवढं लक्षात ठेव. आणि तिच्या वाईटात जाणाऱ्या माणसांचं काय हाल करते ना, बघायचंय तुला? ते बघ, दाखवतो मी तुला, बघ. काही गरज नाही, बघितलंय आम्ही. आणि ह्याच्यात काय कौतुक आहे? सांगा की काय कौतुक वाटतं ह्याच्यात तुम्हाला? हे आपल्या घराला शोभतं का असं? सुरबाईंची सून अशी रस्त्यात मारामारी करती, समजा घराचं नाव घालवती ती असं करून, आणि तुम्हाला असती सून पाहिजे वय? अशी सून हवी मला, अन्यायाच्या विरोधात उभा राहणारी, स्वतःच्या हक्कासाठी लढणारी. त्यामुळे देवाच्या कृपेनं मंजूच्या रूपात मला ती मिळाली आहे. तुम्ही दोघी कितीही प्रयत्न करा, पण मी या घरातून तिला कुठे जाऊ देणार नाही. हा म्हणा, काही पण म्हणा तुम्ही, पण मी त्याने भेटला ह्या घरात ना, ह्या सत्याच्या आयुष्यात बाहेर काढते का ना ती बघा. आता मी आज जाते, तू घरी जा, नाही तर दिवसभर बायकोची वाट बघत बसशील इथं. हा चांगला ऑप्शन आहे वाघमारे. दिवसभर इथं थांबू शकतो. तसं बी आता तुम्ही घरात नाही म्हणल्यावर घरी जाऊन बोरच होणार आहे मला. त्यापेक्षा इथंच थांबतो मी. अजिबात नाही हा, इथून सरळ घरी जायचंय तू. का वाघमारे? बघा, तुम्ही लई दिवसानंतर ड्युटी जॉईन करता, ह्याचा आनंद आहेच मला. पण आता दिवसातले 8 तास तुम्ही माझ्या बरोबर नसणार आहे. 8 तास. आणि त्यात जर अचानक ड्युटी लागली, कसला बंदोबस्त लागला तर मग सगळंच अवघड होईल. म्हणून म्हणतोय आज थांबू द्या मला. बरोबर आहे तुझं. तू एक काम का नाही करत, तू पप्पाची टपरी चालवायला घे, म्हणजे येताना बरोबर येऊ, जाताना पण बरोबर जाऊ आपण. वा, कसली भारी आयडिया दिली तुम्ही वाघमारे. तुम्ही म्हणताय तसंच करतो, टपरीच चालवायला घेतो. ए बाबा, मस्करी केली, खरंच मनावर घेऊन टपरी चालवायला घेशील? पण सत्या, सगळं कळतंय मला. मला पण जडच जाणार आहे. तुझ्या विना अख्खा दिवस काढणं अवघडच आहे माझ्यासाठी, पण तसं करावंच लागेल. शिवाय त्या तात्यासाहेबांनी आर्यनला गजाड करण्यासाठी एवढी मेहनत तर घ्यावीच लागेल. होय, बरोबर आहे तुमचं. इथनं गेल्यावर मी बी तेच काम करणार आहे. तर दोघांचा विषय ना कायमचा फिक्स करायचा आहे मला, आणि त्यासाठी काही ना काहीतरी मार्ग शोधावाच लागेल आपल्याला.